विचार करता येईल. पण आजच्या परिस्थितीमध्ये आमची भूमिका काय? खोटा बोलायला आणि एखाद्या वाक्याचा विपर्यास कसा करायचा हे भाजपला. आता बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत भाजप का बोलत नाहीये? त्यामुळे राहुलजींची भूमिका सर्वांना माहिती आहे. आताच आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला राहुलजी आता मध्ये ह्याला होते अमेरिकेला, तर राहुलजींनी भूमिका स्पष्ट केली ना की 50% आरक्षणापेक्षा जास्त आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे भाजप हा खोटं बोलण्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे आणि सर्वांना माहिती आहे ते. तीन जाहीरनामे तयार केले जाणार आहेत. काय नक्की कोणाकडून? तुमच्याकडून 3 जाहीरनामे तयार केले जातात वेगवेगळे असं सांगितलं जातंय. अरे हे कोण सांगतं गॉसिपिंग? बाबा मला पण सांगा. तुम्हाला आमची कमिटी बनलेली आहे आणि ती मॅनिफेस्टोचं काम करते. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अंडर ती कमिटी आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे नेते आहेत आणि ती म्हणून सगळा मॅनिफेस्टो तयार करतो. मागील काळात सुद्धा जो आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आला होता त्यावेळी पण सगळ्यांचा म्हणून एकच आला होता ना. मला वाटतंय भाजपाने पसरवलेली आणखीन एक अफवा आहे. मैम हिंदी में जानना चाहेंगे कि आज कांग्रेस की तरफ से प्रोटेस्ट निकाला जाए, वही दूसरी तरफ भाजपा की तरफ से भी प्रोटेस्ट निकाला जा रहा है, इस पर आप क्या कहेंगे? नहीं, आज हम जो प्रोटेस्ट कर रहे हैं वो इसलिए कर रहे हैं कि हमारे नेता आदरणीय राहुल गांधी जी जिस तरह इस देश में जो है इस देश की संविधान को बचाने के लिए और इस देश की लोकशाही बचाने के लिए काम कर रहे हैं, और जब वो बात कर रहे हैं तो उनके खिलाफ जो है भाजपा के एक नेता सरेआम जो है वो धमकी देने का काम करते हैं और कहते हैं जैसे आपकी दादी को उड़ाया था वैसे आपको भी उड़ा देंगे. और इस समय देश के प्राइम मिनिस्टर और देश के गृह मंत्री जो है वो चुप्पी साध के बैठे हैं. भाजपा के माजी आमदार अगर ऐसा कोई बात करते हैं मानव जी तो उसको सजा होनी चाहिए, उनको जेल होनी चाहिए थी, उनको पार्टी से निकालना चाहिए था, क्योंकि वो किसी आम आदमी के नहीं. आदरणीय राहुल गांधी जी जो हमारे लोकसभा के विपक्ष के नेता है उनके बारे में बात कर रहे हैं और जिस तरह से वो सरेआम धमकी दे रहे हैं, धमकी किस चीज़ की दे रहे हैं और किसके कहने पे दे रहे हैं और कि उसको भाजपा ने उसको क्या किस तरह से वो झंडा बिंडा लगा के कर रहे हैं. तो भाजपा ने उसके खिलाफ कार्रवाई करनी चाहिए. देश के प्राइम मिनिस्टर ने विपक्ष के नेता को संभालना नहीं चाहिए. अगर उनको कोई जान की धमकी देता है तो उसके लिए कार्रवाई होनी चाहिए थी, उनको अटक होनी चाहिए थी, पर दुर्भाग्यवश ऐसा कुछ नहीं हुआ. इसलिए हम यहाँ पे आंदोलन कर रहे हैं. और जहाँ तक भाजपा के आंदोलन की सवाल है, वो झूठ बोलने वाली बहुत बड़ी पार्टी है. जिस तरह से वो राहुल जी के ऊपर बात करें, मुझे मालूम है देश की पूरी जनता आदरणीय राहुल गांधी जी को अच्छे तरह से जानती है, क्योंकि उन्होंने जम्मू कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक और मणिपुर से लेकर मुंबई तक भारत जोड़ो यात्रा, भारत जोड़ो न्याय यात्रा की थी. सबको साथ में लेकर चलने का काम उन्होंने किया है. संसद का भाषण देखिए, हमारा मैनिफेस्टो देखिए और राहुल जी का आप लगातार भूमिका देखिए. उनकी भूमिका यही रही है कि जनगणना का सब जाति की जनगणना होनी चाहिए और उसके अनुसार आरक्षण देना चाहिए. ये राहुल जी की भूमिका रही है. राहुल जी ने हमेशा यही कहा है कि रिप्रेजेंटेशन कितना होता है, एससी का, एसटी का, ओबीसी का, उनको रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए. उनको जो जितकी संख्या भारी उसको उतना रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए. ये भूमिका उन्होंने रखी है. तो भाजपा किस बलबूते पे बात कर रही है? कोई एक चीज़ लेके उसको विप्रयास करने का भाजपा की आदत है. और जैसा मैं कह रही हूँ कि भाजपा अपनी भी भूमिका कभी स्पष्ट करे. आज महाराष्ट्र में जिस तरह से भाजपा की भूमिका है, मैं आपसे कहना चाहती हूँ कि छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक के ऊपर वो सूरत की बात कर रहे थे कि सूरत लूटी नहीं छत्रपति शिवाजी महाराज ने. ये उनके उप मुख्यमंत्री का स्टेटमेंट था, ना उन्होंने माफ़ी मांगी. आपको बताना चाहती हूँ कि उनके जो प्रदेश के अध्यक्ष है, उनके लड़के ने क्या किया, उनके नाम पे गाड़ी है. हिट एंड रन में आप केस देखिए उप मुख्यमंत्री महोदय को. तो मेरा सवाल है कि क्या चल रहा है इस राज्य में? कितनी हिट एंड रन की घटना हो गई है. मतलब वरली की हो गई, पूना की हो गई, नासिक की हो गई, क्या चल रहा है इस महाराष्ट्र में? और जिस तरह से उनके एमएलए के स्टेटमेंट आते हैं, जिस तरह की उनके एमएलए के बातें होती है, जो समाज में जो है वो दूरियां पैदा करना, समाज का सलोखा बिगाड़ने की होती है, उनके खिलाफ कोई कार्रवाई भी नहीं होती है. तो पहले तो भाजपा जो है वो अपनी बातों का विप्रयास करने को बहुत होशियार है, लेकिन झूठ बोलने की आदत उनको है. लोग, जनता जानती है. जनता राहुल गांधी जी को भी अच्छे से जानती है, जनता भाजपा को भी अच्छे से जानती है. उनके पास कोई मुद्दा नहीं बचा है, इसीलिए ये झूठ बोलने का काम उनका चल रहा है. कई महीनों के बाद सुप्रीम कोर्ट को केजरीवाल मिळते. एक मिनिट, हिंदी धारावीच्या पूर्वविकासाचा नारळ काल फोडलेला आहे, मात्र हा नारळ फोडताना एकही फोटो बाहेर येऊ दिला नाही किंवा गोपनीयता खूप पाळलेली पाहायला मिळते. नाही, खरं तर मला कळलं नाही की ही गोपनीयता, हा छुपेपणा आणि हा लबाडी कशासाठी चाललेली आहे. कारण एका मोठ्या प्रोजेक्टचे तुम्ही ज्यावेळी भूमिपूजन करता त्यावेळी तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ते करायला पाहिजे होतं, पण का नाही होत आहे? कारण तुमचा स्थानिकांचा विरोध, तिथल्या सर्वेला तुम्हाला विरोध,
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिथल्या लोकांना भूमिपूजन माहीत नाही, तिथल्या लोकप्रतिनिधींना भूमिपूजन माहीत नाही आणि भूमिपूजन केलं कोण? एका रूममध्ये बसून केलं. खरं तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. अदानींना मदत करण्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने आम्ही बघतो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये की त्यांना मदत करण्यासाठी मग तुम्ही टेंडरच्या कंडिशन मॅन्युप्युलेट करा, त्यांच्यासाठी DC रूल बदला, त्यांच्यासाठी मोक्याच्या महत्त्वाच्या जागा घ्या आहेत, त्याच्यासाठी कमी किमतीमध्ये म्हणजे मोफत त्या जागा त्यांना उपलब्ध करून द्या. PAPच्या नावावरती एक मोठा घोटाळा त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने एका गोष्टीच्या बाबतीत बोलत आहोत की हा पूर्ण घोटाळा आहे. आणि तिथल्या स्थानिक जिथे भूमिपूजन झालं तिथल्या सुद्धा लोकांना बोलवलं नाही रेल्वेच्या त्या ग्राउंडमधल्या. तुम्हाला काही निमंत्रण होतं का? आम्हाला काहीच माहित नाहीये. आम्हाला तर सांगितलं भूमिपूजन कॅन्सल झालं का स्थानिक लोकांचा विरोध होता. म्हणजे एवढा छुपा कारभार कशासाठी चाललाय? याच्यामध्ये काळं बेर का एवढं चाललेलं एवढा मोठ्या प्रोजेक्टसाठी? आमचं सातत्याने त्यांना सांगणं आहे की हा प्रोजेक्ट हा फक्त अडाणींना त्या ठिकाणी मुंबईचा बादशाह करण्यासाठी आणि मुंबईच्या रिअल इस्टेटचा बादशाह करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट ना धारावीकरांच्या साठी आहे ना मुंबईकरांसाठी हा प्रोजेक्ट आहे. त्याच्या नावाखाली कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, कुर्ला ह्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या जमिनी मुफ्त दरामध्ये घेण्याचं काम झालं. जेव्हा धारावीतली जनता सांगते आम्हाला धारावीत घर पाहिजे, तर मग धारावीच्या नावाखाली या सगळ्या जागा कशासाठी चालल्यात? आणि त्या पण रेडी रटण्याच्या एका ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय सांगतात की कार शेडला जागा देऊ शकत नाही कारण का तिथे मँग्रोव्ज आहे, तिथे फॉरेस्ट आहे. मग ह्या जमिनी कशा काय देण्याचा प्रस्ताव तुम्ही केला अडाणींना? म्हणजे अडाणींना एक नियम आहेत आणि बाकीच्या लोकांसाठी एक नियम आहेत का? आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा लँड माफिया करण्याचं एक मोठा प्रमाण चाललेलं आहे. धारावी 550 एकरची असताना 1500 एकर जमीन देण्याचं काम चाललेलं आहे. जेव्हा धारावी आणि आम्ही त्या गोष्टीबद्दल बोलत आहोत आणि भाजपा कशाबद्दल आंदोलन करत आहे ते आम्हाला माहीत नाही. कारण राहुल गांधीजींनी सातत्याने जी भूमिका मांडली ती SC ST आणि OBCच्या संदर्भामध्ये, पिछड्या वर्गाच्या संदर्भामध्ये मांडली. राहुल गांधीजींनी भूमिका मांडताना असं सांगितलं की 50% पेक्षा जास्त जे आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे, सगळ्यांना प्रतिनिधी मिळालं पाहिजे. संसदेमध्ये त्यांचं भाषण तुम्ही बघून घ्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला हे वित्त बजेट मांडलं गेलं तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या मंडळीमध्ये किती SC होती, किती ST होती, किती OBC मंडळी या ठिकाणी त्या बजेटमध्ये होती याची भूमिका मांडली. त्यांनी सातत्याने जी आहे ती सर्वांना बरोबर बघा, भारत जोडो यात्रा असेल किंवा भारत जोडो न्याय यात्रा असेल, या यात्रेच्या माध्यमातून राहुलजींनी सगळ्यांना प्रेम देण्याचं काम केलं, लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळे एक व्हायला पाहिजेत आणि लोकांना प्रतिनिधी मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली. त्यामुळे मला कळत नाही की भाजपा कशाबद्दल त्या ठिकाणी आंदोलन करते आणि भाजप आता नेहमी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपाची भूमिका आहे. भाजपाने खरं तर उत्तर द्यायला पाहिजे की चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली गेली? गाडी त्यांच्या नावावर आहे. नितेश राणे एवढ्या दिवसा बोलत आहेत, त्यांच्यावरती काय कारवाई केली गेली? म्हणजे आज ते ज्या तऱ्हेने त्यांचं स्टेटमेंट आलंय की व्यवहार बंद करा, हे करा, ते करा, ते म्हणजे काय चाललंय? आम्ही त्यांच्याबद्दल मागील काळात सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की आपण उपमुख्यमंत्री महोदय आहात, मला सांगायचं हिट अँड रनच्या केसेस झाल्यात. जी पुण्यामधली केस झाली ती अजितदादांच्या जवळच्या माणसाची झाली. मुंबईमध्ये जी वरळीमध्ये केस झाली ती कोणाच्या जवळ झाली? एकनाथ शिंदेच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी केली. आजही त्या नाखवांच्या घरी आम्ही गेलो होतो मध्ये 8 दिवसापूर्वी, त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीये, त्याचं CCTV फुटेज मिळालेलं नाहीये. तो कोणाचं राज्य आहे? उपमुख्यमंत्री महोदय सातत्याने इतिहास खोटा सांगतात. त्यामुळे भाजपा किती खोटा इतिहास सांगते आणि किती खोटं बोलते याची किती उदाहरणं देऊ शकतो आम्ही. सुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली नाही हा इतिहास त्यांनी सांगितला. माफी तर सोडून द्या. ज्यांनी आता पण बघताय तुम्ही बदनापूरचे लोक अजूनही कुठे सापडलेत? सगळे गुन्हेगार जे पळतात ते 4-4, 5-5, 8-8 दिवसांनी भेटतात, फरार होतात. त्यामुळे भाजपाने भूमिका आता स्पष्ट केली पाहिजे आणि ज्या तऱ्हेने आम्ही बघतोय भाजपा हा त्या ठिकाणी जातीवाद पसरवणं, खोटं बोलणं यासाठी जातीवाद आणि सगळ्या बाबतीमध्ये भाजपाची भूमिका सातत्याने राहिलेली आहे आणि त्यामुळे भाजपाला कशाबद्दल आंदोलन करतोय हेच आम्हाला माहीत नाही. बोलले तर बाळासाहेब थोरातांनी एक ट्विट केलं, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका राहुल गांधींची मांडली. राहुल गांधींनी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असे म्हणाले होते राहुल गांधी की जर सर्व भारतीय एका समान याच्यात आले तर आरक्षण संपवण्याचा आम्ही विचार करू, अशा पद्धतीची भूमिका मांडली. मग भाजपने त्याचा विपर्यास केला असं म्हणायचं का तुम्हाला? पहिल्या तर असं आहे की राहुल गांधीजींची भूमिका संसदेमधल्या भाषणामध्ये भूमिका स्पष्ट राहुलजींनी सांगितलेली आहे. राहुलजींनी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून स्पष्ट भूमिका मांडली. आमच्या मॅनिफेस्टोच्या माध्यमातून आम्ही काय मांडली भूमिका की प्रत्येकाची जनगणना व्हायला पाहिजे. नारळ फोडलेला आहे, माझा विरोध मावळला म्हणायचं. नारळ कसा काय फुटला आम्हाला तर माहितीच नाही. नारळ कसा फुटला? का रूम मध्ये का घरात फुटला?
पण आता कसा विरोध कसा- आम्ही त्याला विरोध करणार. ते कुठे येतात? ना त्यांना सर्वे करायला लोक सपोर्ट करतात, ना त्यांना लोक काही मदत करतात. लोकांचा ते विरोध आहे. मी सांगते ना, जिथे त्याने नारळ फोडला तिथल्याच लोकांना भेटा रेल्वे कॉलनीच्या. त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही इथे घर बांधून देऊ. त्यांना आता शिफ्टिंगचं चाललंय. नाही त्यांच्याबरोबर आहे कोण? कसला नारळ फुटला? आता काय करणार विरोध म्हणून? आम्ही तर आता बघा, आज मला कळतंय, ते पण मला प्रेस नोटच्या माध्यमातून कळलं. म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे एवढा छुप्या पद्धतीने तो कारभार झाला. हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आणि याच्या मागे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये हात आहे. त्याच्यामध्ये सुद्धा देशाचे पंतप्रधान यांचे मित्र असल्यामुळे त्यांच्यासाठी एक म्हणतात ना, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जरी त्या ठिकाणी मोठ्या सवलती आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं काम चालू असं तरी संघर्ष रस्त्यावरती आम्ही करत राहणार आणि संसदेमध्ये पण करणार, जाऊन विचारणार प्रश्न की लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवलं जात नाही. आणि अशा छुप्या पद्धतीने एका रूम मध्ये बसून जर काही गोष्टी होत असतील तर त्याचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही विरोध करणार. मैम, सुप्रीम कोर्ट ने कई महीनों के बाद अरविंद केजरीवाल को बेल दे दिया गया, इस पर आप कैसे देखते हैं सर? नहीं, हम न्यायिक प्रक्रिया का हमेशा ही स्वागत करते हैं और जिस तरह से विरोधक के ऊपर मतलब विरोधी पक्ष के लोगों के ऊपर कार्रवाई करने का काम होता है, चाहे वो महाराष्ट्र में रहे और चाहे वो केंद्र में जो नेता है उनके ऊपर कार्रवाई करने का काम होता है. हमने देखा कि बाद में वहाँ पे कुछ लोग निकल जाते हैं तो वो क्लीन हो जाते हैं. महाराष्ट्र के तो कई नेता यहाँ से निकल के वहाँ गए और फिर वो क्लीन हो गए. लेकिन कुछ नेता ऐसे भी एग्जाम्पल सेट करते हैं कि हम न्यायिक लड़ाई लड़ेंगे, हम अपनी बाजू रखेंगे, हम ईमानदारी से बात करेंगे. देखिए, जिस केस के लिए केजरीवाल जी को भेजा गया है ईडी के माध्यम से, वही आदमी ने जो है वो भाजपा को जो है वो पैसा दिया है बॉन्ड में. वो तो खुलेआम घूम रहा है. लेकिन 156 डे में के लिए उनको रहना पड़ा जेल में. जब वो मुंबई में आए थे, जब उनका भाषण हम सुन रहे थे तो वो बता रहे थे कि उनको डायबिटीज़ है, उनको गोलियां नहीं मिल रही है, इंसुलिन का ये नहीं मिल रहा है, खाने में बहुत सारा चीज़ परहेज है, उनको वो नहीं हो रहा है. लेकिन फिर भी वो डटे रहे और आखिर में न्यायिक प्रक्रिया ने उनको जो है बेल दी है. मुझे लगता है वो वापस आएंगे और अच्छे से काम करेंगे, जोर से और लग जाएंगे. और मैंने देखा है पिछले दिनों में उन्होंने अच्छा यहाँ पे बेल पे आने के बाद भी एक अच्छा जोरदार भाषण करने का, लोगों को मिलने का काम किया है. तो काम करेंगे. और मुझे लगता है कि डर जो पैदा करने का कुछ लोग काम कर रहे हैं ना, कि भाई इसको जेल में डाला, उसको जेल में डाला, ये डाल के एक एग्जाम्पल सेट करते हैं कि आपको भी हम कर सकते हैं. डर का माहौल किया है. मुझे सबको कहना है कि बिल्कुल नहीं डरना चाहिए. देखिए, हम जो लड़ाई लड़ रहे हैं वो लड़ाई लोगों की है. हम जो लड़ाई लड़ रहे हैं वो सत्य की, और हम जो लड़ाई लड़ रहे हैं वो हमारे देश के आगे लेके जाने की है. तो मुझे लगता है कि उसमें बिल्कुल हमको साथ में जाना धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट के ऊपर जिस तरीके से नारियल फोड़ने के जो पिक्चर्स आए सामने, क्या आपको इस बारे में पता था कि भूमि पूजन हुआ है करके? मेरे पास तो पिक्चर्स भी नहीं है अभी तक आए. वो कहाँ किया है वही हमको पता नहीं, किसी को भी पता नहीं, धारावी वालों को पता नहीं है. भैया, कल तो मैं रात को लगभग 12 साढ़े 12 बजे तक खुद धारावी में थी, परसों भी थी. तो किसी को कुछ मालूम नहीं. तो भूमि पूजन तो कैंसिल किया गया था, अचानक कैसे किया गया? मुझे तो समझ में नहीं आ रहा कि इतना छुपे तरीके से, इतना डर के और इतना अंदर इतना काला रख के क्यों ये कर रहे हो. तो इसका मतलब आपके मन में काला है. आपके साथ जनता तो है ही नहीं, आपके साथ लोक प्रतिनिधि भी नहीं है. तो आप, सबसे बड़ी बात यह है कि इसमें सबसे बड़ा भ्रष्टाचार की एक धारावी के नाम पे चल रहा है, जिसको हम विरोध कर रहे हैं. हम डेवलपमेंट के सपोर्ट में थे, हमने डेवलपमेंट की बात हमने शुरू की थी. लेकिन उसके नाम पे जो टेंडर की कंडीशन बदली गई, मैनिपुलेट किया गया, उसके नाम पे डीसी रूल बदले गए, एक टीडीआर की नई पॉलिसी ला के एक बहुत अलग भ्रष्टाचार के एक नया दरवाजा खोलने का काम हुआ. और उसके नाम पे अभी जमीनें, मतलब आप सॉल्ट प्लांट लैंड ले लीजिए, आप डंपिंग ग्राउंड ले लीजिए, आप ऑक्ट्राई नाका ले लीजिए, आप मदर डेयरी लीजिए. कितनी जमीनों को लिया है इसके नाम पे. और मुंबई के रियल इस्टेट का उनको बादशाह करने की जो कोशिश कर रही है कि टीडीआर भी उनसे लेना है, जमीनें भी सब उनके पास, बड़े प्रोजेक्ट भी करो. मतलब आपको मैं बोलना चाहती हूँ, एक एक जमीन का प्रोजेक्ट आपको मालूम है. एयर इंडिया कॉलोनी 185 एकर्स सॉल्ट प्लांट लैंड कितने की है? 256 एकड़. एकड़ की एकड़ जमीन उनको दी जा रही है, वो भी रेडी रखने के 25% पे. कई जगह पे तो मुफ्त में दी जा रही है. तो है कौन वो जिनके लिए इतना सा बदला जा रहा है? क्योंकि वो देश के प्राइम मिनिस्टर है और भाजपा के नजदीक है, इसीलिए. तो ये गलत हो रहा है. हम इसके आवाज उठाएंगे, सड़क से लेके संसद तक हम लड़ाई कैसे लड़ेंगे. विरोध करेंगे आप? सड़क से लेके संसद तक विरोध कर रहे हैं. उनको कहाँ सपोर्ट मिल रहा है? सर्वे जिनके साथ कर रहे हैं वो कौन है? पैसा दे के लोगों के पास से सर्वे करा रहे हैं. मेरा तो कहना यह है कि एक तो उनके पास यंत्रणा भी नहीं है, तो कौन कर रहा है? कौन जिम्मेदारी लेगा?
वो DRPPL के नाम की कंपनी जिसमें 80% शेयर उनका है, हमको तो उन पे भरोसा नहीं है। हिंडनबर्ग 1 का रिपोर्ट, हिंडनबर्ग 2 का रिपोर्ट, वो तो उनके अगेंस्ट है, तो हमको कहाँ उन पे भरोसा है? हमने तो ये प्रोजेक्ट गवर्नमेंट को दिया था, हमारी अपेक्षा थी गवर्नमेंट 80% शेयर ले और 20% शेयर अदानी का होना चाहिए था, लेकिन दुर्भाग्यवश अभी ऐसा हो गया कि 80% शेयर, कल वो ये हिंडनबर्ग का तीसरा रिपोर्ट आके बैंकक्रप्ट हो गए तो क्या करेंगे हम लोग? तो ऐसा नहीं होगा, हम शासन के खिलाफ लड़ेंगे। हमने शासन को प्रोजेक्ट दिया है, लोगों की जिंदगी है उसके ऊपर, उनके पास 100 घर होंगे, हमारे पास 1 घर है, और जहां धारावी की बात आएगी हम लड़ने का बिल्कुल काम करेंगे। हमारे लोगों को वही घर मिलना चाहिए, हमारे लोगों को ना मुलुंड में जाना है, ना कांजूरमार्ग में, ना विक्रोली में, ना कुर्ला में जाना है। वहाँ के लोग कहते हैं कि अभी वहाँ पे किरीट सोमैया लगाते हैं कि मुलुंड के लोगों को PAP मुलुंड में मिलनी चाहिए, तो क्यों नहीं बोलते देश के प्राइम मिनिस्टर को? बोलना चाहिए ना उन्होंने, देश के प्राइम मिनिस्टर को भी, कि भैया हमारे लोगों को दे दो। हम तो कह रहे हैं मुलुंड के लोगों को मुलुंड में ही PAP मिलनी चाहिए, कुर्ला का लोग का कहना है वही गार्डन बनना चाहिए, वही गार्डन बनना चाहिए, हमको तो नहीं जाना है। तो ये भ्रष्टाचार बंद होना चाहिए।